नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आपण आत्तापर्यंत मन प्राण शरीरादी सगळे टप्पे ओलांडत मागच्या भागामध्ये आपण अधिमानस या प्रतलापर्यंत येऊन पोचलेलो होतो. त्याची माहिती आपण करून घेतली. आज आता आपण मदर आणि श्री अरविंद या दोघांनी या अधिमानसाच्या अवतरणासाठी नेमके काय प्रयास केले, ते कशासाठी केले, त्याचा परिणाम काय झाला आणि आता आपल्याला त्याचा काय लाभ होतो आहे, या सर्व गोष्टी आणि आध्यात्मिक इतिहासामधली ही एक अतिशय महत्त्वाची घटना कशी घडली, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. आपल्याला कदाचित प्रश्न असा पडेल की श्री अरविंद आणि मदर यांनी अमुक एक गोष्ट केली, त्याचा आणि स्वतःला ओळखा याचा काय संबंध आहे, असा कदाचित प्रश्न आपल्याला पडेल. तर हे लक्षात घेऊया की आपण ज्या मानवतेचा एक भाग आहोत, ज्या मनुष्य मात्रांचा आपण एक भाग आहोत, त्या आपल्या मनुष्य मात्रांमधील दोन अत्युच्च कोटीचे जीव मदर श्री अरविंद अवतार असते. तर त्या दोघांनी आपल्या मानवतेसाठी काय केलं आहे, किंबहुना केवळ मानवतेसाठी नाही तर या समग्र सृष्टीसाठी, किंबहुना या ब्रह्मांडासाठी काय केलेलं आहे याची जाण आपल्याला एक मानव म्हणून असणं आवश्यक आहे. आणि ही जेव्हा जाण आपल्याला येईल तेव्हा मग आपल्याला या पृथ्वी तलावर आल्यानंतर नेमकं मनुष्य म्हणून काय करणं अपेक्षित आहे याचं एक वेगळं भान, याची एक वेगळी जाणीव आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि मग आपलं आयुष्य, आपलं समग्र जीवन हे आपण एका वेगळ्या जाणीवेनिशी अधिक सजगतेने जगायला सुरुवात करू, हा त्याचा परिणाम आहे. आणि ह्यासाठी म्हणून आपण हे सगळं आज समजावून घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला दोन गोष्टी मला नमूद करणं आवश्यक वाटतंय की हा सगळा जो भाग आज आपण समजावून घेणार आहोत तो श्री अरविंद आणि श्री माताजी म्हणजे मदर यांनी वेळोवेळी जी विधानं केलेली आहेत, जे पत्ररूपाने काही नोंदी केलेल्या आहेत, त्या सगळ्या डॉक्युमेंटेड गोष्टींच्या आधारेच आपण ह्या सगळ्या गोष्टी मांडणार आहोत, जसं आपण नेहमी करत असतो. आणि त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबद्दल कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही, हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे एक सुरुवातीला सांगितलं पाहिजे. जर कोणाला तशी काही शंका मनात निर्माण झाली तर ह्या सगळ्या नोंदी कुठे पाहायला मिळतील, तर त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. ज्यांना याविषयी खरंच अधिक तपशिलात जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी असलेली ती सोय आहे. कारण हे मुद्दामून सगळं असं सांगण्याचं इथे कारण असं की ज्यांचा मदर आणि श्री अरविंदांचा आजवर काही परिचय नाहीये, मदर म्हणजे कोण, श्री अरविंद म्हणजे कोण, या दोघांची योग्यता काय आहे हे ज्यांना माहिती नाहीये आणि जे नवखे आहेत या सगळ्या बाबतीत, त्यांना आत्ता आपण जे सगळं काही समजावून घेणार आहोत ते अतिशय अद्भुत असं वाटेल. कदाचित हे सगळं काहीतरी थोतांड आहे की काय असं वाटू शकेल, काहीतरी उगाच काल्पनिक चाललेलं आहे असं वाटू शकेल. कारण देवदेवता, त्यांचं विश्व आणि त्यांच्याशी असलेला आपला संबंध, या संबंधी इथे काही बोललं जाणार आहे. तेव्हा हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे. या सगळ्याच्या नोंदी अत्यंत व्यवस्थितपणे झालेल्या आहेत. हे इथे समजावून घेणं पहिल्यांदाच आवश्यक आहे. समजावून घेऊया आता. आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे ते म्हणजे मनुष्य साधक म्हणून जेव्हा प्रगती करायला लागतो तेव्हा तो मनाच्या स्तरावर राहून
पुढे जसा जायला लागतो तसा तो उच्च मन, प्रकाशित मन, अंतस्फूर्त मन आणि त्याच्याही पलीकडे गेला तर तो अधिमानसापर्यंत जाऊन पोचू शकतो. हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आपण तोही मागच्या वेळेला समजावून घेतलेला होता. तो म्हणजे जेव्हा आपण अधिमानसाचा विचार करायला लागतो तेव्हा अपरिहार्यपणाने आपल्याला विश्वात्मक विचार करावा लागतो. ठीक आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, त्याची थोडीशी उजळणी करूया बघा. श्री अरविंदांच्या विधानाच्या आधारे each overmental being has his own world. आता हे जे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं हे उदाहरणादाखल पाहिलं होतं. अशा अनेक शक्यता अतिमानसामधून निर्माण होतात आणि अधिमानसाच्या पातळीवर त्या प्रत्यक्षात येतात हे आपण पाहिलं. आणि ह्या प्रत्येक शक्यतेचं त्यातला जो ओव्हरमेंटल बीइंग आहे त्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र जग असतं असं श्री अरविंद म्हणतात. उदाहरणादाखल समजून घेऊया की आपल्याकडच्या ज्या देवदेवता आहेत त्यातलं एक उदाहरण घेतलं तरी लक्षात येईल की समजा शंकर, विष्णू, ब्रह्मा, गौरी, दुर्गा हे जे सगळी रूपं आहेत ही सगळी रूपं आलीत वास्तविक त्यांचं मूळ कुठे आहे? अतिमानसामध्ये आहे. पण अधिमानसाच्या पातळीवर त्यांचं प्रत्येकाचं एक स्वतंत्र जग त्यांनी निर्माण केलेलं आहे. हा जो विश्वाचा सगळा व्यापार चालू आहे त्यामध्ये त्या प्रत्येक देवदेवतेचं काही एक विशिष्ट कार्य आहे. ते कार्य ते करत राहतात. ते त्यांचं जग त्यांनी निर्माण केलेलं असतं. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की प्रत्येकाचं जेव्हा जसं स्वतंत्र जग निर्माण व्हायला लागतं तेव्हा त्या दोघांमध्ये क्लॅशेस यायला लागतात, संघर्ष निर्माण व्हायला लागतो. कारण प्रत्येकाला वाटायला लागतं की मीच सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग त्यातून पुढे पॉसिबिलिटी ऑफ इग्नरन्स, अनकॉन्शियसनेस, फॉल्सहुड, डेथ अँड सफरिंग. मग हे जसजसं या मुळापासून दूर दूर जायला लागले आणि अगदी इथपर्यंत खालपर्यंत आले तशा मग ह्या सगळ्या गोष्टी अज्ञान आहे, अचेतना आहे, मिथ्यत्व आहे, मृत्यू आहे, दुःखभोग आहेत. या सगळ्या गोष्टी तिथून खाली आल्या. अज्ञानाचं विश्व एक प्रकारे हे निर्माण झालं. आता मगाशी जसं मी म्हटलं की जे अगदी नवखे आहेत, ज्यांना मदर श्री अरविंद माहीत नाहीत, त्यांच्यासाठी आता आपण इथून पुढे ज्या काही गोष्टी विचारात घेणार आहोत त्या अगदी अशक्यप्राय वाटाव्यात अशा वाटतील. पण परत लक्षात घेऊया की हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे. याच्या व्यवस्थित नोंदी केलेल्या आहेत. हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये प्रसृत आहे. काय झालंय बघूया आपण. तर 1920 साली मदर या कायमस्वरूपी पॉंडेचेरीला श्री अरविंद आणि ती जी सगळी साधक मंडळी राहता आहेत तिथे कायमस्वरूपी वास्तव्यास आलेल्या आहेत. 1920 ते 26 हा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्या एक प्रकारे बॅकग्राऊंडला राहून सगळं कार्य करत होत्या. आणि 26 साली मात्र त्या आता थोड्याशा साधकांच्या समोर यायला लागल्या. आणि ही सगळी पार्श्वभूमी थोडीशी आपण लक्षात घेऊया की सुरुवातीला 1920 साली जेव्हा मदर यायच्या होत्या तोपर्यंत ही सगळी जी साधक मंडळी होती एक 5-7 जण होते आणि श्री अरविंदांभोवती त्यांच्याबद्दलचा आदर म्हणून ती सगळी एकत्र राहत होती. मित्रमंडळी अगदी मित्रत्वाचं नातं असल्यासारखं त्यांच्यामध्ये होतं. मदर आल्यानंतर मात्र त्या सगळ्या व्यवस्थांमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. मदरनी त्या सगळ्या तिथल्या जागेची व्यवस्था पाहणं, टापटीप, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, त्या सगळ्यामध्ये एक शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी मदरच्या आगमनानंतर सुरू झाल्या. त्याच्यानंतर पुढचा एक टप्पा जो गाठला गेला तो टप्पा म्हणण्यापेक्षा मदरनी काय केलं नेमकं त्यांच्या आगमनानंतर हे आपण थोडं समजावून घेतोय.
की तोपर्यंत ही सगळी साधक मंडळी आणि श्री अरविंद बरोबरीच्या नात्याने वावरत होती. त्यांना श्री अरविंदांमधलं वेगळेपण जाणवत जरूर होतं, पण त्यांच्यामध्ये खरंच खूप तफावत आहे हे काही ते मान्य करत नव्हते. मित्रत्वाने वागत होते. मदरच्या आगमनानंतर मात्र मदरनी स्वतःच्या वर्तणुकीतनं हे दाखवून दिलं की श्री अरविंद हे उच्चस्थानी आहेत. मदर त्या काळामध्ये श्री अरविंदांच्या समोर खुर्चीवर कधीही बसत नसत, त्या कायम जमिनीवर बसायच्या. आणि त्यातनं त्यांनी हळूहळू हे त्या साधक मंडळींना स्वतःच्या वर्तणुकीतनं दाखवायला सुरुवात केली. आणि मग त्या साधक मंडळींमध्ये आणि श्री अरविंदांमध्ये गुरु शिष्य हे नातं विकसित व्हायला सुरुवात झाली. तिसरी एक महत्वाची गोष्ट यात सुमारास घडली ती म्हणजे मदर सुद्धा आता या साधकांबरोबर ध्यानाला बसायला लागल्या. आणि जेव्हा त्या ध्यानाला बसायला लागल्या नंतर जेव्हा त्यांची काही विचार विनिमय चालत असे तेव्हा त्या साधकांच्या असं लक्षात यायला लागलं की आपल्या आंतरिक जीवनाबद्दल आपल्याला जे समजत नाही, जे कळत नाही ते मदरला कळतं आहे. आणि हे त्यांनी श्री अरविंदांपाशी बोलून सुद्धा दाखवलेलं होतं. अर्थात तेव्हा त्यांना मदर कोणी म्हणत नव्हतं, परंतु मदरची ही जी सगळी वाटचाल आहे ही वाटचाल एक प्रकारे त्या साधकांमध्ये एक वेगळं वळण लावणारी ठरली. आणि त्यांची एक तयारी करून घेणं हा सगळा प्रकार हा 20 ते 26 या कालावधीमध्ये झालेला आहे असं दिसतं. आता 26 साली मदर त्यांच्या लक्षात यायला लागलं की श्री अरविंदांना त्यांची साधना एकाग्रपणाने करण्यासाठी त्यांना वेळ द्यायला पाहिजे. आणि म्हणून या साधकांची जी जबाबदारी आहे ती मदरनी हलकेच हळूहळू स्वतःवर घ्यायला सुरुवात केलेली होती. आणि श्री अरविंद सुद्धा मग आता साधकांना मदरकडे पाठवत असायचे. आणि त्याचं कारण हे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मदरकडे मार्गदर्शनासाठी गेलात तर तुम्हाला स्टॅटिक आणि डायनॅमिक अशा दोन्ही प्रकारचं रिअलायझेशन अतिशय सुगमतेने होऊ शकेल. स्टॅटिक म्हणजे अक्रिय किंवा शांत ब्रह्म असं आपण ज्याला म्हणतो ते, आणि डायनॅमिक म्हणजे गतिमान ब्रह्म. या दोन्हीचा साक्षात्कार आपल्या पूर्ण योगामध्ये आवश्यक मानला जातो. आणि हे दोन्ही साक्षात्कार तुम्हाला मदरच्या मार्गदर्शनातून अधिक त्वरेने आणि अधिक विनासायास मिळू शकतील असं श्री अरविंद त्यांना सांगत असत. आणि साधकांनाही अर्थात तो अनुभव यायला लागलेला होता. तर हे जे 1926 साल आहे तेव्हा माताजी जेव्हा या साधकांसमवेत ध्यानाला बसत असत तेव्हा त्यांच्या अंतर्दृष्टीला असं दिसतंय की सगळे देवदेवता, लहान थोर सर्व देवदेवता, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की शिव, कृष्ण, लक्ष्मी, त्रिमूर्ती अशा प्रकारचे सगळे देवदेवता सुद्धा ध्यानाला येऊन बसत असत. अगदी नियमितपणाने ते सगळे येऊन बसत असत. आणि मग त्यांच्याशी मदरचा संवाद चालत असे. आता मी म्हटलं तसं की हे आपण ज्या सामान्य जाणीवेमध्ये आत्ता वावरतो आहोत आणि आपल्या दृष्टीने आपण कुठेतरी सामान्य जाणीवेमध्ये आणि देवदेवता हे अधिक कुठल्या तरी वरच्या पातळीवर अशीच आपली मानसिकता आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन किंवा त्यांच्याशी समकक्ष राहून अगदी बरोबरीच्या नात्याने किंबहुना त्याच्याही पेक्षा वरच्या स्तरावर जाऊन त्यांच्याकडे पाहणं, त्यांचा अनुभव घेणं हे आपल्याला थोडंसं झेपायला कठीण जातं. परंतु हे मदर सांगतायत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्या काय म्हणतायत बघा, तर हे जे अधिमानस आहे हे आपण मागच्या वेळेला पाहिलंय की हे अधिमानस म्हणजे वर्ल्ड ऑफ गॉड्स आहे. देवदेवतांचं ते जगत आहे. मग देवदेवता आत्ता आपल्या समजुतीसाठी आपण हिंदू धर्मातले देवदेवता पाहतो आहोत, पण ते केवळ फक्त हिंदू धर्मातले असे नव्हे तर जगभरामध्ये जिथे कुठे हे असे त्यांच्या धर्मपंथातले जे देवता आहेत त्या सगळ्यांचं एक प्रकारे
हे स्थान आहे. ठीक आहे. आणि मग आता इथे काय म्हणतात बघा, की हे देवदेवता त्यांचं स्वरूप कसं असतं, ह्या परमेश्वराचे आपण प्रतिनिधी आहोत याची त्यांना जाणीव असते. पण तेवढंच आपण परमेश्वराचे साधन आहोत ही जाणीव त्यांना नसते. ठीक आहे. या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. त्याच्या तपशिलात आत्ता आपण जायला नको, पण ह्या जाणीवेमधनं फरक पडतो. दुसरा महत्वाचा मुद्दा या देवदेवतांच्या स्वरूपाविषयी मदर सांगतायत तो असा, की त्यांच्या ठिकाणी सायकिक बीइंग म्हणजे चैत्य पुरुष नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नो डीप लव, नो डीप सिंपथी, नो सेन्स ऑफ युनियन. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्या मनुष्य मात्रांमध्ये जे एक अगदी खोलवरचं असं गाढ प्रेम म्हणतो आपण, किंवा सहानुभूती म्हणतो, किंवा एकत्वाची भावना म्हणतो, अशी ही भावना कुठलीच त्यांच्या ठिकाणी नसते. त्यांना फक्त स्वतःच्या दिव्यत्वाचं भान असतं असं त्या म्हणतात. आणि सायकिक बीइंग नसल्यामुळेच परमेश्वर हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याला आपण समर्पित व्हायला पाहिजे ही भावना सुद्धा त्यांच्या ठिकाणी नसते. आणि त्यामुळे तो आनंद त्यांच्या ठिकाणी नसतो, की जो आनंद मनुष्य मात्र म्हणून पृथ्वीवासियांना दिलेला आहे, असं मदर इथे आपल्याला सांगतात. आता हे जे सगळे देवदेवता ध्यानाला येत असत, मदर असं म्हणतायत की मी मदर म्हणतायत मी आणि श्री अरविंद ओव्हर मेंटल क्रिएशन निर्माण करण्याच्या प्रयत्नात होतो. आणि त्या नवीन क्रिएशनमध्ये या देवदेवतांनी स्वतःला इथल्या साधक मंडळींशी एकजीव करून घ्यावं असा प्रयत्न मी चालवलेला होता असं मदर सांगतात. म्हणजे उदाहरणार्थ हे सगळं परत मी म्हटलं तशा अगदी व्यवस्थित नोंदी आहेत, याच्या लिखित स्वरूपातल्या नोंदी आहेत, की उदाहरणार्थ नलिनीदा म्हणून एक साधक होते, त्यांच्यामध्ये वरुण ही जी देवता आहे त्या देवतेचं एकजीवीकरण व्हावं असा प्रयत्न त्या करत होत्या. आणखीन एक साधक होते, त्यांच्यामध्ये ब्रह्मदेवाचं एकीकरण व्हावं असा प्रयत्न सगळा मदर करत होत्या. आणि ह्या सगळ्या देवदेवतांना म्हणत होत्या की तुम्ही हे जे नवीन कार्य आम्ही आरंभलेलं आहे, नवीन सृष्टी निर्मितीचं कार्य आरंभलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. मदर असं म्हणतायत की हे सगळे जे देवदेवता असतात ते त्यांच्या एका स्तरावर स्थित असतात आणि ते त्यांची ती स्थिती सोडून कुठल्या तरी एका मनुष्य मात्राशी बांधून घ्यायला तयार नसतात, कारण त्यांचं स्वातंत्र्य त्यांना त्या पद्धतीने गमवावं लागेल. म्हणून मदरनी जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली की तुम्ही या सगळ्या निर्मितीमध्ये सहभागी व्हा, तेव्हा त्यातल्या बऱ्याच जणांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला असं मदर म्हणतात. शिवानी मात्र त्यांना असं सांगितलं, शंकरांनी त्यांना असं सांगितलं की मी आत्ता ही जशी काही जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये येणार नाही. तुमचं संपूर्ण कार्य जेव्हा पूर्णत्वाला गेलेलं असेल तेव्हा मी येईन, पण मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि मग तुम्हाला हवं ते तुम्ही माझ्यापाशी मागा, मी ती मदत तुम्हाला पुरवायला तयार आहे असं शंकरांनी शिवानी सांगितलं. आणि मदरनी त्यांना असं म्हटलं. अर्थात हे सगळं शब्दांविना झालेला संवाद आहे, हेही मदर आपल्याला इथे सांगतायत की त्या म्हणल्या मी शिवापाशी असं म्हटलं की माझ्यामधला फिजिकल इगो जो आहे तो मला त्याच्यापासून सुटका हवी आहे. आणि क्षणार्धामध्ये शिवानी त्यांची ती मागणी मान्य केली आणि त्यांना असा अनुभव आला
की त्यांच्या शरीरातल्या ज्या सगळ्या पेशी आहेत की ज्या अहम जाणीवेनी एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि म्हणून आपण एक एकसंध शरीर, एकसंध व्यक्ती म्हणून जे आपण असतो त्या स्कॅटर्ड व्हायला, त्या विखुरायला सुरुवात झाली. म्हणजे एका पेशीचा दुसऱ्या पेशीशी काही संबंधच नाहीये अशा त्या विखुरायला लागल्या आणि तो एक वेगळाच अनुभव मदरला तेव्हा आलेला आहे. हा जो अनुभव आहे तो अनुभव सांगायला म्हणून त्या श्री अरविंदांपाशी गेल्या. तेव्हा श्री अरविंदांनी फक्त 2 शब्द उच्चारले, नॉट येट. आत्ता हे होता कामा नये. कारण तसं झालं तर आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे की व्यक्ती म्हणूनच कदाचित अस्तित्व हे डिझॉल्व्ह व्हायला लागलं असतं की ते कार्याला हानिकारक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून श्री अरविंदांना सांगितलं नॉट येट. आणि असं म्हटल्याच्या क्षणीच त्यांच्यातली ती जी जाणीव होती फिजिकल इगो नाहीसा झाल्याची, ती जाणीव पुन्हा पूर्वपदावर आली. श्री अरविंदांच्या वाणीचं सामर्थ्य किती आहे हे या निमित्ताने लक्षात घेण्यासारखं आहे. आता आपल्याला कदाचित प्रश्न असा पडेल की हे सगळं देवदेवतांचं जे जगत आहे ते पृथ्वीवर आणण्याची आवश्यकता का आहे? चाललंय की सुखाने चाललंय, ते त्यांच्या जागी आहेत, आपण आपल्या जागी आहोत, हे करण्याची आवश्यकता काय? तर एका साधकाने हा प्रश्न विचारलेला आहे बघा. श्री अरविंद त्याचं प्रयोजन सांगतात की आता साधकांना एव्हाना माहिती आहे की श्री अरविंद काय प्रयत्न करतायत. तर हे अतिमानसाचं अवतरण पृथ्वी चेतनेमध्ये व्हावं हा त्यांचा अंतिम ध्येय आहे आणि त्या प्रयत्नात ते आहेत हे साधकांना माहिती आहे आणि बरेच वर्ष प्रयत्न करतायत. आणि मग अडथळा कशाचा येतोय हा प्रश्न साधकांनी विचारलाय. तेव्हा श्री अरविंद असं म्हणतायत की हे जे जडभौतिक आहे, मॅटर आपण ज्याला म्हणतो, आपल्या चेतनेच्या 2 श्रेणी, म्हणजे एका बाजूला सच्चिदानंद आणि दुसऱ्या बाजूला जडभौतिक. तर ह्या जडभौतिक जे आहे हे इतकं जड आहे, इतकं काय म्हणूया की त्याचा इतका जो प्रतिकार आहे ते सहजासहजी उच्चतर चेतना स्वतःमध्ये स्वीकारायला तयार नाहीये. आणि त्याचा जो विरोध आहे तो विरोध इतका तीव्र आहे, त्यामुळे अतिमानस खालती पृथ्वी चेतनेमध्ये उतरण्यासाठी इतका कालावधी लागतोय, इतके प्रयास करायला लागतात, असं श्री अरविंदांनी चर्चेच्या ओघामध्ये सांगितलेलं आहे. साधक त्याच्यावर प्रश्न असा विचारतायत की हे जे जडभौतिकाचा प्रतिकार आहे, जो विरोध आहे, तो संपुष्टात आणायचा असेल तर काय करायला पाहिजे? तेव्हा श्री अरविंदांनी असं उत्तर दिलंय बघा. मनुष्याने हे जे वर्ल्ड ऑफ गॉड्स आहे, म्हणजे अधिमानसाचा जो हा प्रांत आहे, त्या प्रांताशी जर मनुष्याने थेट संपर्क प्रस्थापित केला, स्वतःला त्या पद्धतीने खुलं केलं आणि तो जर संपर्क प्रस्थापित होऊ शकला तर मग हा जो जडभौतिकाचा प्रतिकार आहे तो प्रतिकार हळूहळू करून संपुष्टात येईल. आणि त्यासाठी म्हणून मी वर्ल्ड ऑफ गॉड्स खाली उतरवण्याचा प्रयत्न करतोय, असं श्री अरविंद इथे म्हणता आहेत. त्यांचा हा जो काही प्रयत्न चालू आहे मदर आणि श्री अरविंदो यांचा, तर ते आता वर्ल्ड ऑफ गॉड्स म्हणजे देवदेवतांचं जगत आता या पृथ्वीवर अवतरेल अशा प्रकारची शक्यता त्यांच्या दृष्टिक्षेपात आलेली आहे. आणि मग तेव्हा श्री अरविंद त्याविषयी बोलत आहेत. तोपर्यंत त्यांनी साधकांना याविषयी काही सांगितलेलं नाहीये. श्री अरविंद 6 नोव्हेंबर 1926 या दिवशी लिहितात बघा, सांगतात. म्हणजे आता 6 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबरला ही घटना प्रत्यक्षात घडून आली, त्याच्या पूर्वखुणा त्यांना जाणवतायत. आणि मग त्यांनी आपल्या आजूबाजूला असलेली जी साधक मंडळी आहेत त्यांच्याशी या गोष्टीविषयी सूतोवाच केलेलं आहे. ते म्हणतायत कशासाठी हे केलंय?
I spoke about the world of gods because not to speak of it would be dangerous. आता मी जर त्याच्याविषयी सांगितलं नाही तर ते कदाचित घातक ठरू शकेल कार्यासाठी. I spoke of it so that the mind may understand the thing if it comes down. खरोखर जेव्हा ती प्रत्यक्षात अवतरेल तेव्हा या साधक मंडळींना नेमकं काय घडतं आहे त्याची जाणीव असली पाहिजे. त्यांच्या मनाने त्याचा स्वीकार त्यांना करता आला पाहिजे. म्हणजे मनाची एक सज्जता झाली पाहिजे. ह्यासाठी म्हणून श्री अरविंदांनी सांगितलं की आता असं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. ते काय सांगतायत, मी हे जे करतोय ते अधिमानस फिजिकलमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण ते घडून आल्यानंतरच मग अतिमानसाचं पृथ्वी चेतनेमध्ये अवतरण होणं शक्य होईल. म्हणून हे सगळं करतोय हे त्यांनी साधकांना सांगितलेलं आहे. आणि आता खरोखर साधकांना त्या काळामध्ये विलक्षण अनुभव यायला सुरुवात झाली. जयादेवी नावाच्या एक साधिका आहेत, त्या श्री अरविंदांना असं सांगता आहेत की गेले काही दिवस मला अत्यंत पूर्वी कधीही अनुभवली नव्हती अशी शांती जाणवते आहे आणि एक प्रकारचा अननुभूत असा आनंद जाणवतो आहे. तेव्हा श्री अरविंद त्यांना म्हणलेले आहेत की आता इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तो आनंद अधिक वाढणार आहे, कारण श्री अरविंदांना ही घटना घडणार आहे याचे संकेत त्यांच्या साधनेमध्ये मिळालेले आहेत. याच सुमारास आता परत हे सुद्धा समजावून घेणं, कानावर पडणं आणि आपल्याला ते पचनी पडणं हे मोठं एक प्रकारे अवघड आहे. हे जर पचनी पडलं तर मदर श्री अरविंदांची आपल्यावर कृपा आहे असं समजायला हरकत नाही, असं मला तरी वाटतं. मदर म्हणतात त्या काळामध्ये मला वर्ड ऑफ क्रिएशन प्राप्त झालेलं होतं. म्हणजे ब्रह्मदेवाला ज्याप्रमाणे सृष्टी निर्मितीसाठी त्यांनी एक शब्द उच्चारला आणि सृष्टी निर्माण झाली असं सांगण्यात येतं, अगदी त्याच पद्धतीचं सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेला शब्द, ते शब्द सामर्थ्य मदरला प्राप्त झालेलं होतं. आणि त्या म्हणतात मी जो कोणता शब्द बोलत असे तो प्रत्यक्षात येईल अशी शक्ती त्यांना तेव्हा प्राप्त झालेली होती. आता आपण थोडा इतिहासाकडे आपलं लक्ष वळवूया आणि हे सगळं जे आत्ता आपण अद्भुत रम्य असं समजावून घेतो आहोत हे सगळं प्रथमच घडतंय का, का यापूर्वीही कधी घडलेलं आहे? वेदोपनिषद काळ हा पण एक सुवर्ण काळ होता असं आपण म्हणतो. मग त्या काळात ह्याच्या काही पाऊलखुणा दिसतात का? तर निश्चितपणाने आपल्याला याच्या काही पाऊलखुणा दिसतात. मात्र त्या पाऊलखुणाच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जेव्हा ईशोपनिषदामध्ये हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम हे जेव्हा वचन येतं तेव्हा तो अधिमानसावर असलेल्या या झाकणाचा संदर्भ आहे. हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. म्हणजे वैदिक काळातल्या ऋषीमुनींना याचं ज्ञान आहे. त्यांच्यापैकी काही जणांनी त्याचं अवतरण स्वतःच्या देहामध्ये करूनही घेतलेलं होतं, परंतु हे सगळं वैयक्तिक स्तरावरचं होतं. त्यामध्ये आपण हे सगळं वैश्विक स्तरासाठी करतो आहोत ही धारणा त्या पाठीमागे नव्हती आणि त्यामुळे ते प्रयत्नही फक्त वैयक्तिक पातळीवरचे होते असं आपल्या लक्षात येतं. आणि श्री अरविंद निरीक्षण नोंदवतायत की आत्तापर्यंतची जी साधक मंडळी, जी योगी मंडळी अधिमानसापर्यंत जाऊन पोचलेली आहेत त्यांच्या बाबतीत काय झालं हा मुद्दा आपण मागच्याही वेळेला थोडा समजावून घेतला होता. आता श्री अरविंदांचे नेमके शब्द ह्या बाबतीतले काय आहेत ते बघूया. द इंडियन सिस्टीम्स डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन two quite different powers and levels of consciousness, one which we can call overmind and the other the true supermind. म्हणजे
ह्या ज्या भारतीय सगळ्या पद्धती होत्या, योग पद्धती, त्यांना ह्या दोन्ही या स्वतंत्र वेगवेगळ्या पातळीवरच्या चेतना आहेत याच्यातला भेद माहीत नव्हता असं ते म्हणतात. आणि त्यामुळे जेव्हा ते अधिमानसापर्यंत जाऊन पोचले तेव्हा त्यांना वाटलं की आपण सच्चिदानंदालाच जाऊन पोचलेलो आहोत. हा एक भाग बऱ्याच लोकांमध्ये घडून आला. आणि दुसरा एक परिणाम घडून आला, ते काय म्हणतात बघा. ॲज सून ॲज इट फेल्ट द ओव्हरमाइंड लस्टर्स डिसेंडिंग, या अधिमानसाचं जे सगळं वैभव आहे, जी तेजोमयता आहे, ती जेव्हा त्यांच्यामध्ये अवतरित व्हायला लागली तेव्हा काय झालं, दॅट दिस वॉज द ट्रू इल्युमिनेशन. काय झालं बघा त्याचा परिणाम. विथ द रिझल्ट दॅट दे आयदर स्टॉप शॉर्ट देअर. आत्ता आपण म्हणलं तसं की आपल्याला सच्चिदानंदाची प्राप्ती झाली असं वाटून त्यांचा प्रवास तिथेच थांबला. अँड कुड गेट नो फर्दर. और दुसरा एक परिणाम घडून आला. or else concluded that this too was only Maya or Leela, and that the one thing to do was to get beyond it into some immovable and inactive silence of Supreme. एकतर त्यांना वाटलं की आपल्याला सुप्रीम गवसलं आणि मग त्यांचा प्रवास थांबला, किंवा दुसरे काही जण असे होते की हे सगळं जे वैभव त्यांच्यामध्ये अवतरित व्हायला लागलं तेव्हा त्यांना वाटलं की हे सगळं विश्व जसं मायामय आहे तसंच हे सुद्धा मायेचंच कार्य आहे असं म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. आणि म्हणून ते ओलांडून पलीकडे जाणं हे त्यांच्या बाबतीत झालं नाही. त्यांनी काय केलं की अतिमानसाकडे जाण्याच्या ऐवजी अधिमानसातून ते थेट सच्चिदानंदामध्ये जाऊन विलीन पावले की हे सगळं मायामय आहे, ह्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं म्हणून ते सच्चिदानंदामध्ये विलीन झाले. आणि त्यामुळे रूपांतरणाचा जो मंत्र होता, रूपांतरणाचं जे सूत्र आहे, कशाचं रूपांतरण, तर मन प्राण शरीराचं रूपांतरण, हे जे पूर्णयोगाचं एक उद्दिष्ट म्हणून सांगितलं जातं, ते रूपांतरणाचं सूत्र आधीच्या लोकांना गवसलं नाही. त्याचं कारण म्हणजे अधिमानसाच्या टप्प्यावर झालेली त्यांची जी काही समजूत आहे ती समजूत. त्यामुळे मदर आणि श्री अरविंद हे जे काही करू पाहता आहेत ते आध्यात्मिक इतिहासामध्ये विरळ असं उदाहरण आहे असं आपल्या लक्षात येतं. एवढंच काय, अगदी प्राचीन ऋषीमुनींच्याच बाबतीत नाही, श्री अरविंद स्वतःचंच उदाहरण सांगतायत की अगदी आर्यचा जो कालखंड होता तेव्हा त्याच्यामध्ये ते म्हणतात बघा, द डिस्टिंक्शन बिटवीन द सुपरमाइंड अँड द ओव्हरमाइंड हॅज नॉट बीन मेड इन द आर्य बिकॉज ॲट दॅट टाइम व्हॉट आय नाव कॉल द ओव्हरमाइंड वॉज सपोज टू बी अन इन्फिरियर प्लेन ऑफ द सुपरमाइंड. तेव्हा त्यांना सुद्धा अधिमानस आणि अतिमानस या दोन्हीमधला फरक तेवढा जाणवलेला नव्हता. त्यांच्या दृष्टीने अधिमानस म्हणजे अतिमानसाचाच एक भाग आहे अशी त्यांची तेव्हा समजूत झालेली होती. हे श्री अरविंद इथे प्रांजळपणाने लिहित आहेत. आणि मग पुढच्या टप्प्यावर कधी ती जाणीव झाली तेही त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. हा सगळा जो कालावधी आहे जेव्हा हे वर्ल्ड ऑफ गॉड्स म्हणजे देवदेवतांचं जग ते खाली आणू पाहतायत, त्या कालावधीच्या दरम्यान म्हणजे एक महत्त्वाची घटना 24 नोव्हेंबरला घडली आहे, ती आपण बघणार आहोत. पण त्याच्या आगेमागे म्हणजे अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे पूर्णयोगामध्ये काही महत्त्वाच्या अशा गोष्टींमध्ये बदल घडून आले असं आपल्याला दिसतं. ते आपण एक एक करून समजावून घेणार आहोत. म्हणजे बघा, जसं निस्तरंग असा तलाव असावा आणि त्याच्यात वरनं एक खडा टाकला तर कशी वलय उठतात पाण्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण रिपल इफेक्ट म्हणतो. तरंग निर्माण होतात आणि मग ते तरंग अगदी काठापर्यंत येतात. तसे परिणाम हे काळाच्या दृष्टीने सुद्धा आणि स्थळाच्या दृष्टीने सुद्धा अगदी दूरगामी परिणाम म्हणता येतील
असे परिणाम हे सगळे या कालावधीमध्ये घडून आलेले आहेत. तो जो काळ आहे तो 10 महिन्यांचा जो काळ आहे तो मोठा अद्भुत असा कालखंड होता आश्रमाच्या जीवनामधला. त्याला गोल्डन पिरियड ऑफ द आश्रम असं श्री अरविंद आश्रमाच्या संदर्भात म्हटलं जातं. काय घडत होतं तेव्हा? तर मदर आणि श्री अरविंद ओव्हरमेंटल क्रिएशन इथे आणण्याचा जो प्रयत्न करत होते त्यामुळे देवदेवतांचा जो प्रभाव आहे तो ह्या आजूबाजूच्या साधक मंडळींवर मोठ्या प्रमाणामध्ये पडायला सुरुवात झालेली होती आणि त्यांना एकापेक्षा एक असे विलक्षण आध्यात्मिक स्वरूपाचे अनुभव हे अगदी सहजी येत असत. म्हणजे उठता बसता अनुभव, अशा प्रकारचे अनुभव यायचे. मग कोणी वर्णन केलेलं आहे की मगाशी आपण पाहिलं तसं अपरिमित शांतीचा अनुभव येतोय, आनंदाचा अनुभव येतोय, किंवा आपण म्हणजे अमुक एक देव आहोत अशी धारणा त्यांच्या मनामध्ये विकसित झालेली आहे आणि त्या भूमिकेतनं ते वावरतात. इतक्या स्तरापर्यंतचे हे अनुभव सगळे साधकांना येत होते. विलक्षण आनंदमय असा तो सगळा कालावधी होता. अर्थात इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की हा सगळा मदर आणि श्री अरविंद यांच्या साधनेचा, त्यांच्या कार्याचा हा परिणाम होता. सगळे साधक काही त्या योग्यतेचे होते किंवा ते सगळेच जण त्या दर्जाची साधना करत होते अशातला कुठलाही भाग नव्हता. तो आपोआप होणारा परिणाम होता. आणि जेव्हा इथे लक्षात घेऊया आपण की मदर श्री अरविंद हे जे सगळं कार्य करू पाहतायत ते एकतर वैश्विक स्तरावरचं आहे आणि वैश्विक स्तरावरचं कार्य करण्यासाठी म्हणून काही निवडक मंडळी अगदी प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने गिनीपिग असतात त्यांच्यावर प्रयोग केले जातात आणि त्या प्रयोगांची सिद्धता झाली की मग ते सर्वत्रांसाठी खुले केले जातात. अगदी त्या पद्धतीने इथे मानवी चेतनेवर प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केल्यासारखे, संशोधन केल्यासारखं हे सगळं मदर श्री अरविंदांचं कार्य चालू होतं. आणि हे जे काही अद्भुत घटना, चमत्कार सदृश्य घटना घडतायत त्याचा या साधकांवर काय परिणाम होतोय हे सगळं सुद्धा मदर श्री अरविंद पाहत होते. आणि त्यांना असं जाणवलेलं आहे की हे सगळं जर असंच चालू राहिलं तर त्यांना अतिमानसाचं अवतरण घडवून आणणं हे जे कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये कदाचित हा एक अडथळा ठरू शकतो. कारण साधक त्यामध्येच रममाण होताना दिसायला लागले आणि ते जर तिथेच सगळे खोळंबून राहिले असते तर जे पुढचं कार्य करायचंय ते करता आलं नसतं. एक प्रसंग आपण लक्षात घेऊया. मधला हा एक प्रसंग आहे. मदर म्हणतात त्या हे सगळं जे काही कार्य करू पाहतायत हे दोघं त्यातला एक काहीतरी महत्वाचा टप्पा गाठलाय असं मदरला जाणवलं आणि उत्साहाने मदर श्री अरविंदांना ते सांगायला गेल्या. तेव्हा मदरनी असं सांगून ठेवलेलं आहे की कदाचित माझ्या सांगण्यामध्ये थोडा अतिरिक्त उत्साह जाणवला असावा. श्री अरविंद अत्यंत शांत होते. तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना असं सांगितलं. काय सांगितलं बघूया. मदर सांगतायत, श्री अरविंद then looked at me and said, yes, it is a creation of the overmind. It is very interesting. It is very well done. You will work miracles which will make you famous throughout the world. You will be able to turn the events of the earth upside down in a word. Word of creation मिळाले ना मदरला. आणि म्हणून एक शब्द तुम्ही उच्चारायचा अवकाश तुम्ही ह्या पृथ्वीमध्ये सुद्धा उलथापालथ घडवून आणू शकाल असं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. या सामर्थ्यामुळे तुम्ही जगद्विख्यात होऊ शकाल. ही सगळी ओव्हरमाइंड क्रिएशन आहे असं ते सांगतायत. And he smiled and said, it will be a big success, but it is a creation of the overmind. And what we want is not success. We want to establish
the supermind on the earth. One must be capable of renouncing an immediate success to create the new world, the supramental world in its integrality. काय सांगितलं श्री अरविंदांनी? ते म्हणले की आपल्याला काय करायचं आहे, तर अतिमानस पृथ्वीवर अवतरित करायचं आहे आणि त्याच्यासाठी जे आत्ता मिळालेलं यश आहे त्याचा त्याग करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. म्हणजे आत्ता कुठल्या स्तरावर आलेलो आहोत, तर अधिमानसिक स्तरावरती एक जग निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलेलं आहे. हे जे यश त्यांना प्राप्त झालेलं आहे ते तुलनेने अलीकडचं आहे. त्या यशाचा त्याग करण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. याचं कारण आपल्याला हे हवं आहे, अतिमानच हवं आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि त्या म्हणल्या, श्री अरविंद काय सांगू पाहता आहेत हे माझ्या आंतरिक चेतनेला जाणवलं. आणि त्यानंतर त्यांच्या खोलीत निघून गेल्या. खोलीत निघून गेल्यानंतर त्या म्हणतात की पुढच्या 2 तासामध्ये मी हे जे आत्तापर्यंत ओव्हरमेंटल क्रिएशन म्हणून जी एक नवीन सृष्टी निर्माण झालेली होती, साधकांना हे सगळे जे अद्भुत अनुभव येत होते, ती सगळी निर्मिती त्यांनी होत्याची नव्हती केली, त्याचा विलय केला. कशासाठी? कारण अतिमानसाच्या कडे जाण्याचा जो मार्ग आहे, म्हणजे अतिमानसाचं अवरोहण जे पृथ्वी चेतनेत करायचं आहे, त्या मार्गात हा अडथळा ठरू शकतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या सृष्टीचा विलय केला. हे जे रिनन्सिएशन आहे, हा जो त्याग आहे, तो किती अद्भुत त्याग आहे बघा. कल्पना करा की किती कष्ट घेतले असतील, प्रयत्न केले असतील, हे सगळं लक्षात घ्या. आणि श्री अरविंदांच्या एका शब्दानिशी हे सगळं त्यांच्या चरणाशी समर्पित करून त्यापासून बाहेर पडायचं आणि पुन्हा एका नवीन कार्यासाठी सुरुवात करायची. केवढं विलक्षण आहे. अगदी साधं आपण आपल्या पातळीवर विचार करून बघा. साधी आपण एखादी सुंदर रांगोळी काढलेली आहे किंवा सुंदर चित्र काढलेलं आहे, किती तास त्याच्यासाठी खर्च केले? 1 तास, अर्धा तास. पण ते सुद्धा पुसून टाकताना किंवा ते चित्र फाडायचं असेल तर आपल्याला किती जीवावर येतं बघा. कारण ती आपली निर्मिती असते. ती निर्मिती अशी मातीमोल होताना पाहणं हे दुःखद असतं. पण एवढी मोठी प्रचंड निर्मिती करून मदर ती लीलया त्याचा विलय करू शकतायत, हे त्यांचं मोठेपण आहे, हे समर्पण आहे. की जे समर्पण, असं समर्पण मी कुठेच पाहिलेलं नाही, असं साक्षात श्री अरविंद मदरच्या समर्पणाविषयी बोलतात. तेव्हा हा समर्पणाचा एक उत्तुंग आदर्श या निमित्ताने आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जी वाटचाल करायची आहे, स्वतःला ओळखून जे प्रगत व्हायचंय आणि सर्वोच्च टप्पा जर आपल्याला गाठायचा असेल तर हे मार्गावरचे सगळे टप्पे आहेत. याच मार्गावरनं आपल्याला पुढे प्रगत व्हायचंय हे सांगणाऱ्या या दिशादर्शक खुणा आहेत. या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आता मगाशी म्हटलं तसं की तरंग असे डोळ्यासमोर आणा. एक केंद्रबिंदू असतो आणि त्याच्या भोवती सगळी पसरत जाणारी जी वलय आहेत ती डोळ्यासमोर आणा. तर आपण बाहेरच्या वलयापासून सुरुवात करत करत आता अंतरंगामध्ये चाललेलो आहोत. एक एक मुद्दा असा आपण विचारार्थ घेतोय. आणि आता जी मुख्य घटना घडली आहे 24 नोव्हेंबर 1926 रोजी, त्याचा आता आपण थोडक्यात विचार करूया. श्री अरविंद ज्या साधनेमध्ये आहेत त्या साधनेमधनं त्यांची अशी पद्धत असायची की दररोज सुमारे 4च्या सुमारास, दुपारी 4च्या सुमारास श्री अरविंद त्यांच्या खोलीतून बाहेर यायचे. साधक मंडळी त्यांची वाट पाहत बसलेली असायची आणि मग सगळे एकत्र मिळून ध्यान करायचे.
श्री अरविंद त्यांच्याशी चर्चा करायचे, विचार विनिमय करायचे, साधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे. असं सगळं अनेक दिवस चाललेलं होतं. त्याही दिवशी जेव्हा श्री अरविंद खोलीतून बाहेर आले तेव्हा मदरला जाणीव झाली की काहीतरी महत्त्वाचं घडलेलं आहे. आणि म्हणून तातडीने त्यांनी सगळ्या साधकांना निरोप पाठवला की तुम्ही जिथे आहात तिथून त्वरेने आपल्या नेहमीच्या ध्यान कक्षामध्ये या. आणि त्या काळामध्ये 24 साधक तिथे त्यांच्याशी संबंधित होते. ते सगळे 24 साधक, कोणी समुद्रावर फेरफटका करायला गेलेलं होतं, कोणी फुटबॉल खेळायला गेलेलं होतं. आपल्याला माहिती की शारीरिक शिक्षणाला पूर्ण योगामध्ये महत्त्व आहे. तेव्हा हे सगळे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळे साधक इकडे तिकडे होते. ते सगळे भराभर निरोप मिळताच क्षणी तिथे एकत्र आले आणि वातावरणामध्ये एक विलक्षण उत्सुकता निर्माण होती, भारलेपण होतं आणि एक गंभीरता होती. जेव्हा सगळी साधक मंडळी जमली तेव्हा श्री अरविंद त्यांच्या खोलीमधनं बाहेर येत आहेत. मदर सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि ध्यानाला सुरुवात झाली. वातावरणामध्ये अत्यंत आनंद होता, शांती होती आणि त्या सगळ्या वातावरणाचा एक विलक्षण प्रभाव या सगळ्या साधक मंडळींवर झालेला होता. सुमारे पाऊण तास ते ध्यान चाललं आणि त्यानंतर प्रत्येक साधक उठून मदरचा आशीर्वाद घेण्यासाठी जसा त्यांना वंदन करायचा तेव्हा दिसताना असं दिसत होतं की मदर तर आशीर्वाद देत होत्याच, पण त्यांच्या हाताच्या पाठीमागून श्री अरविंद आशीर्वाद देत आहेत. आणि हे मोठं प्रतिकात्मक होतं. त्याचं कारण आता पुढे जी घटना घडणार होती त्याचा हा संकेत होता एक प्रकारे. सर्व साधक मंडळी प्रणाम करून आपापल्या जागी स्थानापन्न झाली. ते वातावरणातलं गांभीर्य तसंच होतं. मग त्याच वातावरणामध्ये परत थोडा वेळ अजून ध्यान झालं आणि मग नंतर हे ध्यान संपलं. काहीतरी विलक्षण घडल्याचा अनुभव तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आला. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा होता. या अनुभवाची वर्णनं सुद्धा सगळ्या साधकांनी, बऱ्याचशा साधकांनी त्यातल्या लिहून ठेवलेली आहेत. आणि सगळ्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की हे नक्की काय घडलं. तेव्हा काय घडलं हे समजावून घेण्यासाठी तेव्हा जे उत्सुक साधक होते त्यांना श्री अरविंदांनी सांगितलं की तुम्हाला हे सांगण्यात येईल. असं फक्त सांगितलं. त्या क्षणी त्यांनी काहीच सांगितलं नाही आणि मदर आणि श्री अरविंद तिथून निघून गेले. मग इथे ही जी साधक मंडळी जी शिल्लक राहिलेली होती त्याच्यामध्ये दत्ता हे नाव असलेल्या एक साधिका, ज्या मदर बरोबर फ्रान्समधनं आलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर संपूर्ण प्रवासात त्या त्यांच्याबरोबर होत्या. त्या ज्या साधिका आहेत त्या एकदम अशा म्हणजे त्यांना अंतस्फूर्तीने त्या एकदम बोलल्या की कृष्णाचं श्री अरविंदांच्या देहामध्ये अवतरण झालेलं आहे. ठीक आहे. आणि आता श्री अरविंद हे उच्चतर साधनेसाठी एकांतवासात जाणार आहेत असं त्या दत्ता सगळ्यांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात उद्गारल्या. म्हणजे श्री अरविंद जे म्हणले होते की तुम्हाला सांगितलं जाईल की नक्की काय घडलं ते इथे बोललं गेलं. मदरला श्री अरविंदांच्या अवतीभोवती श्रीकृष्णाचा वावर जाणवायचा. त्यांच्या अंतर्दृष्टीला ते दिसत असे. आणि मग मदरनी या सुमारास एकदा श्रीकृष्णाला म्हणलेलं होतं की तुम्ही सातत्याने श्री अरविंदांबरोबर वावरता हे ठीक आहे, पण आता तुम्ही श्री अरविंदांच्या देहामध्ये यावं अशी प्रार्थना त्यांनी त्यांना केली. आणि श्रीकृष्णाने त्याला संमती दिली आणि श्रीकृष्ण श्री अरविंदांच्या देहामध्ये पूर्णांशाने अवतरित झाले. मदरनी हे दृश्य पाहिलं आणि त्या श्री अरविंदांना ते सांगायला गेल्या. तेव्हा श्री अरविंद म्हणाले, हो मला माहिती आहे आणि आता तुम्ही सर्व
जबाबदारी घ्यायची आहे असं त्याच क्षणी श्री अरविंदांनी सांगितलं. त्यानंतर श्री अरविंदांनी ही जी साधक मंडळी होती त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवलं, मदरला बसायला सांगितलं आणि साधकांना सांगितलं की मी आता उच्चतर साधनेसाठी एकांतवासात जाणार आहे, तेव्हा आता तुमची सर्व जबाबदारी ही मदर पाहतील. तुम्ही जे काही तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे ते मदरच्या माध्यमातून मी मार्गदर्शन करीन. तुम्ही मदरशी संपर्कात राहायचं आहे. अर्थात वर्षानुवर्ष जी मंडळी सगळी श्री अरविंदांच्या निमित्ताने त्यांच्या अवतीभोवती जमा झालेली होती त्यांना हा सगळा मोठा प्रश्न पडला होता की हे असं का. पण अर्थातच या घटनेनंतर या सगळ्याचा खुलासा एक प्रकारे त्या साधकांना झाला आणि त्याच वेळेला आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे श्री अरविंद आत्तापर्यंत मदरला मीरा असं संबोधत असत साधकांशी बोलताना. दरम्यानच्या काळात असं व्हायला लागलेलं होतं, साधकांनी हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की श्री अरविंद म असं म्हणायचे, एक क्षणभर पॉज घ्यायचे आणि म नंतर मीरा असं म्हणायचे आणि हे सातत्याने होत होतं. त्यानंतर ही जी घटना घडली आहे त्या घटनेनंतर कोणत्या तरी एका क्षणी, त्याची नोंद इतिहासाने केलेली नाही, पण मदरनी म्हटलंय की ह्या घटनेनंतर श्री अरविंद जाहीररित्या आता त्यांना मदर म्हणायला लागलेले आहेत. हा एक मोठा बदल या घटनेनंतर घडून आलेला आहे. त्याच पद्धतीने आणखीन एक गोष्ट घडली, पण ती गोष्ट कोणती याचा विचार आपण थोडा नंतरच्या टप्प्यावर करूया. तत्पूर्वी आता आपण ही जी घटना घडलेली होती कोणती, तर श्रीकृष्णाचं श्री अरविंदांमध्ये विलिनीकरण जे झालेलं होतं त्याचा अर्थ नेमका काय आहे, ही घटना नेमकी काय घडली यासंबंधी सर्वांमध्येच एक प्रकारचं कुतूहल निर्माण झालं आणि श्री अरविंदांना किंवा मदरला वेळोवेळी साधकांनी यासंबंधी प्रश्न विचारायला सुरुवात केली की हे नक्की काय होतं. तेव्हा मदरनी त्याचं स्पष्टीकरण असं केलं. त्या म्हणतात, इट मेंट कृष्णाज adherence to the supramental descent upon earth and that as Sri Aurobindo would now be too occupied to deal with people, he had put me in charge and I would be doing all the work. मदर काय म्हणतात इथे की हे नेमकं काय घडलं, तर अतिमानसाचं अवतरण, अतिमानसाचं पृथ्वी चेतनेमध्ये अवतरण करण्याचं कार्य जे श्री अरविंद करू पाहत आहेत त्याला एक प्रकारे श्रीकृष्णाने दिलेली ही संमती आहे, हा श्रीकृष्णाचा सहभाग आहे असं मदरनी सांगितलं. आणि त्या पुढे असंही म्हणतात की हे काय होतं, इट वॉज ओनली अ पार्टिसिपेशन फ्रॉम कृष्णा, इट मेड नो डिफरन्स फॉर श्री अरविंदो पर्सनली. श्री अरविंदांना त्याचा काय परिणाम जाणवला, तर त्या म्हणतात श्री अरविंदांना एक व्यक्ती म्हणून त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. त्या पुढे एका ठिकाणी म्हणतात की श्री अरविंद त्याविषयी इनडिफरंट होते. इट वॉज अ फॉर्मेशन फ्रॉम द पास्ट दॅट ॲक्सेप्टेड टू पार्टिसिपेट इन द प्रेझेंट क्रिएशन, नथिंग मोर. श्री अरविंद आणि मदरच्या दृष्टीने ती घटना त्याचं महत्त्व कितपत होतं, तर मदर म्हणतात श्री अरविंदांना तर त्याचं फारशी काही मातब्बरी वाटलेली नाही, कारण तो त्यांच्या प्रवासातला एक सहज स्वाभाविक टप्पा आहे अशी त्यांची तिथे धारणा दिसते. आणि मदर म्हणतात की भूतकाळातील एका अवताराने, भगवान श्रीकृष्ण हा महाभारतकालीन अवतार आपल्याला माहिती आहे, उत्क्रांतीचं कार्य पुढे नेणं हे ज्याचं कार्य असतं त्याला अवतार असं म्हणण्यात येतं. तर भगवान श्रीकृष्णाने ते कार्य केलं आणि तो जो अवतार आहे भूतकाळातला अवतार, तो आता वर्तमानकालीन जे क्रिएशन आहे, ही जी निर्मितीचं कार्य चाललेलं आहे त्याच्याशी
सहभागी होण्याचं त्यांनी मान्य केलं, हा त्याचा अर्थ आहे असं मदरनी इथे सांगितलेलं आहे. श्री अरविंदांना पण याच्या संबंधी जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं, कृष्णा or the divine presence or whatever you like had come down into the material. आणि मग अगदी मोकळेपणाने चर्चा करताना श्री अरविंद म्हणतात की मी इतके दिवस सांगतोय की सुपर माइंड मी मटेरियलमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतोय, तरीही अजून लोकांच्या ते लक्षात येत नाहीये. त्यांनी इतरत्र एके ठिकाणी म्हटलंय, इट वॉज द डिसेंट ऑफ कृष्णा इन टू द फिजिकल. आता इथे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. कृष्णा म्हणजे कोण, त्याचंही स्पष्टीकरण श्री अरविंदांनी दिलेलं आहे. आणि त्याचं डिसेंट म्हणजे त्याचं अवतरण फिजिकलमध्ये झालं म्हणजे नेमकं काय झालं, फिजिकल म्हणजे काय, म्हणजे कृष्ण आणि फिजिकल हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. त्याचं स्पष्टीकरण आपण श्री अरविंदांनी जे केलेलं आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. कृष्णा इज नॉट द सुप्रामेंटल लाईट. द डिसेंट ऑफ कृष्णा वुड मीन द डिसेंट ऑफ द ओव्हरमाइंड गॉडहेड प्रिपेअरिंग, though not itself actually bringing the descent of supermind and आनंद. म्हणजे श्रीकृष्ण स्वयमेव अतिमानस आणि आनंद हे पृथ्वी तलावर आणू शकत नाही, पण हे दोन्ही स्तर पृथ्वी चेतनेमध्ये आणण्यासाठी श्री अरविंद जो प्रयत्न करत आहे त्याच्यासाठीची पूर्वतयारी अधिमानसाच्या अवतरणातून होते आहे आणि ते कार्य श्रीकृष्ण करत आहे. कृष्णा इज द आनंदमय. ही सपोर्ट्स द इव्होल्यूशन थ्रू द ओव्हरमाइंड लीडिंग इट टुवर्ड्स हिज आनंद. म्हणजे कृष्ण स्वतःच्या आनंदमय स्थितीकडे मनुष्य मात्रांना घेऊन जाण्याचं, या पृथ्वीला घेऊन जाण्याचं कार्य या अवतरणाच्या निमित्ताने करत आहे असं श्री अरविंद इथे म्हणत आहेत. व्हॉट कृष्णा वर्क फॉर वॉज द ओव्हरमाइंड कॉन्शियसनेस ॲक्टिंग इन द माइंड अँड व्हायटल. आता मन, प्राण, शरीर हे 3 स्तर आपल्याला माहिती आहे. कृष्णाने त्याच्या काळामध्ये काय केलेलं आहे तर एक प्रकारे ओव्हरमाइंड कॉन्शियसनेस जो आहे तो मन आणि प्राणापर्यंत आणण्याचं कार्य केलेलं आहे. श्री अरविंद आता ते कार्य पुढे शरीरापर्यंत आणायचा प्रयत्नात आहेत, हे आपल्याला इथे दिसून येतं आहे. आणि त्या कार्यामध्ये श्रीकृष्णाने सहभागी व्हायला संमती दिलेली आहे आणि म्हणून ते श्री अरविंदांच्या देहामध्ये प्रवेश करते झालेले आहेत. मदरनी स्वच्छ शब्दात त्याबद्दल काय म्हणलंय ते समजावून घेऊया. कृष्णा कन्सेंटेड टू डिसेंट इन टू श्री अरविंदोज बॉडी टू बी फिक्स्ड देअर. फिक्स्ड देअर या शब्दाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. देअर इज अ ग्रेट डिफरन्स बिटवीन इन्कार्नेटिंग, being fixed in a body, and simply acting as an influence that comes and goes and moves about. सर्व देवदेवतांचं कार्य हे असं कधी येत आहेत, त्यांचं दर्शन होतंय मग निघून जात आहेत अशा प्रकारचं आहे तो एक प्रकार. दुसरा एक प्रकार म्हणजे इन्कार्नेट म्हणजे अवतार घेणं. आणि तिसरा हा जो प्रकार आहे तो देहाशी संबद्ध होणं. हे जे आहे ते श्रीकृष्णाचं श्री अरविंदांच्या बाबतीत घडून आलेलं आहे असं मदर म्हणतात. श्री अरविंद श्रीकृष्णाचं महत्त्व वर्णन करताना सांगतात, एक अवतार म्हणून त्यांचं महत्त्व ते सांगतात. कृष्णा ओपन द पॉसिबिलिटी ऑफ ओव्हर माइंड विथ इट्स 2 साइड्स ऑफ रिअलायझेशन, स्टॅटिक अँड डायनॅमिक. म्हणजे हा जो आध्यात्मिक इतिहास आहे भारतवर्षामध्ये जो आजवर परंपरेने चालत आलेला आहे
त्याच्यामध्ये कृष्णाचं स्थान काय आहे तर त्यांनी ब्रह्माची अक्रिय बाजू आणि गतिमान किंवा सक्रिय बाजू या दोन्ही बाजूंवर सारखाच भर दिलेला आहे. हे त्याचं महत्वाचं कार्य आहे असं ते म्हणतात. आणि त्यांनी आत्ता हा जो सहभाग दिलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने हे अतिमानस पृथ्वीवर येण्याची शक्यता दुणावलेली आहे असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. कृष्णाज ओपनिंग द ओव्हरमाइंड certainly made it possible for the attempt at bringing supermind to the earth to be made. आता हे सुपरमाइंड वगैरे म्हणजे काय, म्हणजे अतिमानस म्हणजे काय याचा विचार आपण पुढच्या भागांमध्ये करणार आहोत. आणि आता ही जी सगळी घटना घडून आली त्या घटनेनंतर म्हणजे 24 नोव्हेंबर 1926 ते श्री अरविंदांनी महासमाधी घेईपर्यंतच्या काळामध्ये म्हणजे 1950 5 डिसेंबर 1950 इथपर्यंत श्री अरविंदांच्या देहामध्ये श्रीकृष्णाचं वास्तव्य होतं आणि या दोघांचं विलीनीकरण एकत्व झालेलं होतं. ही एक अतिशय लोकविलक्षण अशी घटना म्हणावी अशी ही घटना आहे. आणि आता समारोपाकडे येताना माझं एक निरीक्षण इथे नोंदवू इच्छिते. हे अभ्यासांती आलेलं निरीक्षण आहे, फक्त त्याची संगती थोडी लावण्याचा मी माझ्या तोकड्या बुद्धीने प्रयत्न केलेला आहे. इथे लक्षात घ्या की 1926 सालापर्यंत श्री अरविंद जो पत्रव्यवहार करत होते, जे काही लेखन करत होते, त्या लेखनाच्या खालती सही जेव्हा ते करायचे तेव्हा अरविंद घोष अशी सही असायची किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये ते AG असं म्हणायचे, अरविंद घोषचा शॉर्ट फॉर्म म्हणून. त्याच्यानंतर मात्र म्हणजे 1926 नंतर मात्र श्री अरविंदांचा पत्रव्यवहार जर आपण पाहिला तर त्याच्या खालती आपल्याला श्री अरविंद अशी सही दिसते. हा जो फरक आहे तो फरक कशामुळे पडला असेल याचा शोध घेता घेता आणि हा जो सगळा आत्ता आपण विचार केला तो विचार करत असताना एकदम जाणवून गेलं ते असं की श्रीकृष्ण आणि अरविंद या दोघांचं एकीकरण झालं आणि त्याचा संकेत आपल्याला श्रीकृष्णामधलं श्री आणि अरविंद, श्री अरविंद. तेव्हापासनं श्री अरविंदांनी श्री अरविंद अशी स्वाक्षरी करायला सुरुवात केलेली दिसते. आणि ही घटना इतकी महत्वाची आहे म्हणजे नुसतं अरविंद होतं त्याचं श्री अरविंद झालं. आपल्याला वाटतं आपण जसं कुठल्याही व्यक्तीच्या मागे लिहितो श्रीयुत अमुक तमुक, तसं हे आहे का तर हे तसं नाही. याला आत्ता आपण पाहिला त्याप्रमाणे एक प्रकारचा आध्यात्मिक अर्थ आहे. कदाचित हे असं असावं असं माझ्या अल्पबुद्धीला वाटतंय. मदरनी याच्या बाबतीत फार कटाक्ष बाळगलेला दिसतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे श्री अरविंदांचे एक प्रकारे त्यांचे मित्र म्हणूया अशा प्रकारचे होते. त्या दोघांचे स्नेह संबंध होते. रवींद्रनाथ टागोर जेव्हा एकदा श्री अरविंदांच्या भेटीला आलेले होते आणि तेव्हा अगदी मित्राला संबोधावं त्या पद्धतीने रवींद्रनाथ टागोरांनी अरविंदांना अरविंद अशा नावाने जेव्हा संबोधलं तेव्हा मदरनी त्यांना सांगितलं कॉल हिम श्री अरविंद. आता इथे लक्षात घ्या की ही जी नाममुद्रा आहे त्याला एक वेगळं महत्व आहे हे मदर इथे सूचित करू पाहत आहेत. आणि हे जर आत्ता आपण जशी संगती लावायचा प्रयत्न केला तसं खरोखर जर असेल तर त्यातली
अर्थवत्ता आपल्याला वेगळेपणाने जाणवून जाते. आणि हे सगळं जे आपण आत्तापर्यंत विचारात घेतलं ते किती अद्भुत आहे. एकंदर पृथ्वीच्या आध्यात्मिक इतिहासाच्या दृष्टीने, मनुष्यमात्रांच्या इतिहासाच्या दृष्टीने आणि त्याचाच एक अंशभाग असलेल्या तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे आता एव्हाना आपल्याला लक्षात आलं असेल. आणि त्यानिमित्ताने श्री अरविंद आणि श्री माताजी तुम्हा आम्हासाठी जे करू पाहता आहेत त्याची महती देखील इथे लक्षात आली असेल. हे सगळं जाणून आपण खरोखर नतमस्तक होतो आणि ह्या सगळ्या मार्गावरनं आपलीही 4-2 पावलं प्रगतीपथावर पडावीत अशी आस आपोआप मनामध्ये उदित होते. तेव्हा आपण श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या चरणी आम्हाला या मार्गावरून प्रगत करा अशी प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.